राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अपने प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के जन्मदिन से प्रदेश भर में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर रही है। कार्यक्रमों की इसी कड़ी में गुरुवार 17 जुलाई को वर्धा के केसरीमल कन्याशाला में वर्धा पुलिस के दामिनी पथ के सहयोग से विविध विषयांवर पर मार्गदर्शन सत्र का आयोजन किया गया, जिसमें दामिनी पथ की प्रमुख एपीआई माधुरी वघारे, एएसआई तारा समेत दल की अन्य सदस्य मौजूद रहीं। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलित कर की गई। इसके बाद अतिथियों का स्वागत किया गया। दामिनी पथ की प्रमुख एपी माधुरी वघारे ने छात्राओं को संबोधित करते हुए उन्हें गुड टच और बैड टच के बीच फ़र्क के बारे में जागरूक किया। स्मार्टफोन्स के सही इस्तेमाल किस तरह किया जाए, इस पर भी उन्होंने छात्राओं से बात की। उन्होंने छात्राओं को प्रेरित करते हुए कहा कि आप एक लक्ष्य निर्धारित कीजिए और उसको पाने की राह में निकल जाइए। इस दौरान किसी भी डिस्ट्रैक्शन से में आप ना पड़ें। उन्होंने सोशल मीडिया के सही उपयोग के बारे में भी छात्राओं को जानकारी दी। अपने वक्तव्य के अंत में उन्होंने छात्राओं द्वारा पूछे गए सवालों का जवाब भी दिया। इस कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिलाध्यक्ष भावना बड़ी भस्मे, प्रियंका तांबेकर, साधना दांडे, दीपाली पिंपलकर, अनीशा मानू, शोभा सतपुते, बनीता कुंदा, सोनाली, नीलेश बोंड, आशीष ठाकरे उपस्थित रहे। आज आपण जो पोलीस विभागातर्फे जो पोलीस काका दिदी जो उपक्रम असतो त्या अंतर्गत जी केसरीमल कन्या शाळा आहे आपली वर्धा शहरामध्ये, त्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थिनी शिकतात त्यांच्याकरता एक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला होता। त्या जनजागृती कार्यक्रमामध्ये आपण मुलींसाठी गुड टच, बॅड टच आणि तसेच आता जे हल्लीचे जे गुन्हे घडत आहेत अल्पवयीन मुली संदर्भात, त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केला होता। इथे भरपूर मुली उपस्थित होत्या आणि त्यांना सायबर गुन्हेगारी तसेच लैंगिक गुन्हे, छेडखानी इतर सर्व गुन्ह्यांबाबत अवगत करण्यात आलेले आहे आणि त्यांना स्वतःनी आत्मसंरक्षणाचे धडे इथे गिरवल्या गेलेले आहेत आणि आपण त्यांना वारंवार प्रत्येक शाळेमध्ये दामिनी पथक हे भेट देऊन अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवत असतो आणि त्यांच्या सेफ्टीचा हा आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे की मुलींची सेफ्टी। परंतु त्यांनी स्वतःची सेफ्टी, स्वतःचं संरक्षण हे कसं केलं पाहिजे याबद्दल आपण त्यांना वारंवार मार्गदर्शन करत असतो आणि त्याकरता असे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन दामिनी पथक हे उपक्रम राबवत असतो। दामिनी पथकचे जे प्रमुख आहे मी स्वतः एपीआय माधुरी वाघाडे, माझ्या सहकारी आहेत एएसआय तारा मॅडम, एनपीसी दीपाली मॅडम, असे पथक आमचे हजर होते, रवीना वगैरे सगळे या दामिनी पथकमध्ये। बालिका को या कोई समस्या इसके बारे में पता लगा? या मुलींमध्ये ज्या आहेत तर त्यांच्या एकत्रित ज्या तक्रारी आहेत सर्वांच्या सामुदायिक आहेत की रस्त्याने जे येत असताना त्यांना वाहतुकीच्या दरम्यान बरेचशा अडचणी जाणवतात, तर त्यावर त्यांना सांगितलेलं आहे की त्यांना आपण हेल्पलाईन नंबर्स सांगितलेले आहेत। 112वरती त्यांनी तात्काळ मदत मागायची आहे। जर कोणाकडून अशी छेडखानी होत असेल किंवा समाजातील एखाद्या व्यक्तीकडून त्यांना त्रास होत असेल तर ह्या गोष्टीची तात्काळ 112वरती त्यांनी तक्रार करायची आहे, त्या तक्रारीचे निराकरण केलं जाईल। हा असा कार्यक्रम आज राष्ट्रवादीकडनं आलेला होता, त्यामुळे आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केसरीमल कन्या शाळेत ठरवलं। त्याच्यात आम्ही सेल्सवाल्या आणि दामिनी पथक यांना बोलवून हे केलं होतं आणि त्यांनी आम्हाला जे चांगलं मार्गदर्शन केलं, मुलींना जे मार्गदर्शन केलं, त्याच्यात आम्ही सगळ्यांनी आज अजितदादांचा 22 तारखेला वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने हे नियोजन आणि हा उपक्रम आम्हाला रुपालीताई चाकणकर यांनी करायला सांगितलं, तो आम्ही आमच्या वर्धा जिल्ह्यात पूर्ण राबवला। सक्षम तू माझ्यासोबत पूर्ण राष्ट्रवादी कार्यकर्त्या, पदाधिकारी, महिला उपस्थित होते, तसेच शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्षसुद्धा उपस्थित होते। ऐसी ही तमाम जानकारियों के लिए देखते रहिए तहलका वर्धा। धन्यवाद।